नमस्कार मंडळी, माझं नाव रोहिणी पाटील. वेलकम बॅक टू माय चॅनल आणि थँक्यू सो मच ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. आणि जर कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. मी या चॅनलवरती इंटिरियरच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत राहीन आणि मला सपोर्ट केल्याबद्दल खरंच धन्यवाद. सो आज आपण या व्हिडिओमध्ये फॉल सिलिंग का केलं जातं याबद्दल माहिती बघणार आहोत. मला ॲक्च्युली बऱ्याचदा माझ्या क्लायंटकडनं असे अनेक प्रश्न विचारले जातात की फॉल सिलिंग करणं नेसेसरी आहे का? फॉल सिलिंग शिवाय आपण इंटिरियर कंप्लीट नाही करू शकत का? फॉल सिलिंग का केलं जातं? हे बरेच प्रश्न आहेत. सो मला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडते. सो पहिला प्रश्न असतो तो म्हणजे फॉल सिलिंग करणं नेसेसरी आहे का? त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या सिलिंगची जी काही हाईट आहे ती अजून कमी होते. ऑलरेडी मुंबईमधल्या घरांमध्ये बिल्डरकडनं जी काही सीलिंग हाईट मिळते ती फारच कमी असते आणि मग त्यातून सुद्धा फॉल सिलिंग करून आपण अजूनही हाईट कमी करतो का? असे बरेचसे प्रश्न सगळ्यांनाच पडलेले असतात. सो फॉल सिलिंग करणं का गरजेचं आहे? एकतर जर तुम्ही घरामध्ये व्हेरियस टाईप ऑफ लाईट तुम्हाला यूज करायचे असतील, तुम्ही प्रॉपर इंटिरियर केलं आहे स्वतःहून किंवा अगदी कुठच्या इंटिरियर डिझायनरकडनं आणि तुम्हाला खूप छान असा डेकोर तुमच्या घराला द्यायचं आहे. सो नुसतं फर्निचर केले आहेत, खूप छान सोफे घेतले आहेत किंवा कर्टन्स यूज केले आहेत. सो आणि अजून काही डेकोर केलं आहे, पण जर फॉल सिलिंग केलं नसेल किंवा प्रॉपर लाईट तुम्ही यूज केला नसेल तर तो तुमच्या इंटिरियरला चांगला लुक अँड फील येणार नाही किंवा तुम्हाला जो काही एक्सपेक्टेड लुक हवा आहे तो लाईटशिवाय येणं पॉसिबल नाही. मी माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये लाईट कुठच्या प्रकारचे लाईट यूज केले पाहिजे याचा एक व्हिडिओ बनवला आहे. सो मी त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं की लाईट ऑल्सो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इंटिरियर. ओके, सो लाईट यूज करणं फार गरजेचं आहे. सो नुसत्या ट्यूबलाईट यूज करून आपल्याला हवा तो लुक अँड फील आपण आपल्या घराला नाही देऊ शकत. सो फॉल सिलिंग ह्यासाठीच मेनली केलं जातं की तुम्हाला व्हेरियस टाईप ऑफ लाईट यूज करायचे आहेत. लाईक इनडायरेक्ट लाईट, ज्या लाईट तुम्ही ॲज अ मूड लाईट म्हणून यूज करू शकता. हँगिंग लाईट ज्या असतात त्यासुद्धा ॲज अ डेकोर लाईट म्हणून यूज केल्या जातात. जेव्हा अगदी त्या बंदही असतील तेव्हासुद्धा तुमच्या घराला ते एक डेकोर म्हणून छान दिसू शकतं. सो LED लाईट आहेत किंवा COB लाईट्स आहेत, ह्या यूज करायच्या असतील तर तुम्हाला फॉल सिलिंग करणं नेसेसरी आहे. कारण जे काही लाईट्सचे पॉईंट्स रन करायचे आहेत सिलिंगमधनं किंवा वायरिंग करायचं त्या हाईट कराव्या लागतात. सो त्या ओपनमध्ये ठेवल्या तर फारच शाबी दिसते आणि बिल्डरकडनं जे काही आपल्याला लाईटचे पॉईंट्स मिळालेले असतात ते फारच मिनिमल असतात. म्हणजे एका रूममध्ये 2 ट्यूबलाईट्स एवढंच बिल्डर प्रोव्हाइड करतो. सो जर तुम्हाला ॲडिशनल काही लाईटची रिक्वायरमेंट असेल आणि त्यासाठी जे काही वायरमॅनने वायर पास केल्या असतील सो त्या हाईड करण्यासाठी तुम्हाला फॉल सिलिंग करणं नेसेसरी आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की फॉल सिलिंग केल्यामुळे हाईट कमी होते का? सो मी ॲग्री करीन ह्या गोष्टीवरती की फॉल सिलिंग केल्यामुळे थोडीफार हाईट तुमच्या सिलिंगची किंवा रूमची कमी होते. पण ते तुमच्या पण हातात असतं की तुम्ही त्या फॉल सिलिंगला कसा लुक अँड फील देताय. लाईक जर तुम्ही त्याला फक्त व्हाईट पेंट दिला तर तुम्हाला कळणारच नाही की तुमचं हे मेन सिलिंग आहे की फॉल सिलिंग आहे किंवा किती इंच फॉल सिलिंग तुम्ही ड्रॉप घेतला आहे मेन सिलिंगपासून. पण त्याच ठिकाणी तुम्ही एखादा गॉडी कलर दिला किंवा एखादं वुडन पॅनलिंग केलं. सो असं काही गोष्टी केल्या किंवा वॉलपेपर एखादा जर तुम्ही यूज केला हेवी कलर्स असलेला सो ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या रूमची हाईट थोडी कमी दिसेल. सो काय कलर स्कीम तुम्ही यूज करताय हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली जर तुमच्याकडे एक 10 फूट किंवा 12 फूट तुमच्या रूमची हाईट असेल किंवा तुमच्या फ्लॅटची हाईट असेल तर तुम्ही डेफिनेटली कुठचाही डार्क कलर यूज करू शकता किंवा काही वॉलपेपर यूज करू शकता. बट ऑलरेडी हाईट फार कमी आहे तर तुम्ही व्हाईट कलरच यूज केला पाहिजे किंवा कुठचाही सटल कलर यूज केला आहे. सो ज्यामुळे जर तुम्ही जरी फॉल सिलिंग केलं आहे तरी तुमच्या सिलिंगची हाईट जी आहे ती कमी नाही वाटणार. म्हणजे असं नाही वाटणार की अरे खूपच फ्लॅटची माझ्या हाईट कमी वाटते वगैरे. सो ही एक टिप आहे की जर तुम्हाला फॉल सिलिंग करायचं असेल तर
तुम्ही खूप नॅचरल किंवा व्हाईट किंवा सटल कलर यूज करा, जेणेकरून तुम्हाला फॉल सिलिंग तुमचं फार खाली आलं आहे असं वाटणार नाही. दुसरा प्रश्न असा असतो की फॉल सिलिंग केल्यानंतर त्याला फिनिश कसं करायचं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे फॉल सिलिंग खूपच रफ दिसतंय किंवा रॉ दिसतंय. म्हणजे खरंच जेव्हा ते त्या स्टेजला असतं, जेव्हा आपण नुकतंच फॉल सिलिंग केलेलं असतं, तेव्हा ते खरंच असं दिसतं की म्हणजे फारच रॉ आहे वगैरे. पण त्याला आपण जसं वॉल्सला बिर्ला पुट्टी, प्रायमर ही सगळी प्रोसिजर करून आपण स्मूथ बनवतो, तसंच त्यालाही बिर्ला पुट्टी, प्रायमर लावून त्याला ॲज गुड ॲज असं वॉलसारखा लुक देता येतं. जर तुम्ही पेंट करत असाल, इवन जरी तुम्ही वॉलपेपर यूज करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला बिर्ला पुट्टी किंवा प्रायमर करणं, म्हणजे एक बेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. तुम्ही डिरेक्टली जे काही फॉल सिलिंग झालं आहे, म्हणजे जिप्सम फॉल सिलिंग झालं आहे, तर त्याच्यावर तुम्ही डिरेक्टली वॉलपेपर अप्लाय नाही करू शकत. अजून एक प्रश्न मला फ्रिक्वेंटली विचारला जातो, तो म्हणजे फॉल सिलिंग का करावं. आता फॉल सिलिंग का करावं म्हणजे फारच बेसिक आन्सर आहे त्याचं, की जर तुम्ही लाईट्स तुम्हाला यूज करायचे आहेत, वायरिंग हाईड करायचं आहे, तुमच्या फ्लॅटला एक सुंदर आणि त्याचा लुक आहे तो एन्हान्स करायचा आहे, तर तुम्हाला फॉल सिलिंग करायला पाहिजे. सो फोर्थ एक प्रश्न मला जो फ्रिक्वेंटली यूज केला जातो, की फॉल सिलिंगमध्ये कोणते कोणते फिनिशेस अवेलेबल आहेत. सो फॉल सिलिंग म्हणजे जे नेहमी सगळीकडे केलं ते जातं ते म्हणजे जिप्सम फॉल सिलिंग, जे फार पटकनही होतं, फार त्याला वेळ लागत नाही आणि ते अराउंड मला वाटतं 85 to 9500 पर स्क्वेअर फीट त्याचा रेट आहे. ठीक आहे. फक्त मी एक तुम्हाला टिप देऊ शकेन किंवा सजेस्ट करू शकेन, की जर तुम्ही फॉल सिलिंग करत असाल, तर तुमच्या सीलिंगमध्ये काही सीपेज किंवा लिकेज नसलं पाहिजे. कारण फॉल सिलिंग हे असं मटेरियल आहे, जे इझिली वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब करतं आणि ते ॲब्झॉर्ब केल्यामुळे तुमचं फॉल सिलिंग तुम्ही केलं आहे, म्हणजे पेंटिंग वगैरे जरी काही केलं आहे, तरी ते खराब होऊ शकतं, जर तुमच्या सिलिंगमध्ये कुठेही सीपेज किंवा लिकेज आहे. सेकंड टाईप आहे तो म्हणजे फॉल सिलिंग. तुम्हाला जिप्समचं फॉल सिलिंग करायचं नसेल, तर तुम्ही वुडन फॉल सिलिंगही करू शकता. लाईक वुडन फ्रेमिंग करून त्याला प्लाय लावलं आणि त्याला एखादा विनियर लुकही देऊ म्हणजे विनियर अप्लाय करू शकता किंवा लॅमिनेट अप्लाय करू शकता किंवा त्याच प्लायवरती किंवा जिप्सम फॉल सिलिंगवर तुम्ही वॉलपेपरही लावू शकता, ज्याचा लुक अँड फील वूडसारखा आहे. सो असंही करू शकतो. म्हणजे जिथे कुठे चांगली हाईट असते किंवा काही म्हणजे इंटिरियरचं तुमचे जे काही लुक अँड फील किंवा थीम अशी काही असेल, की रस्टी किंवा थोडं एथनिक वगैरे लुक द्यायचा असेल तुमच्या घराला, तर तिथे वॉलपेपर यूज केला जातो किंवा वुडन पॅनलिंगही यूज केलं जातं. आणि अजून एक तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आता हे राफ्टर, म्हणजे WPC राफ्टर हे मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे, ज्याचा लुक ॲज गुड ॲज लाकडासारखा असतो. बट लाकडापेक्षा ते फारच चीप प्राईजला अवेलेबल असतं. म्हणजे मटेरियल काही चीप नसतं, मटेरियल खूप छान असतं, चांगलं असतं, त्याची ड्युरेबिलिटी पण चांगली असते, त्याचा फिनिश पण चांगला असतो. बट ॲज कम्पेअर टू वुडन किंवा ॲज कम्पेअर टू प्लायची जी काही प्राईस आहे किंवा लॅमिनेटची जी काही प्राईस आहे, त्यापेक्षा त्याचा ऑब्व्हियसली रेट फार कमी असतो आणि त्याला अजून पुढे काही ट्रीटमेंट कराव्या लागत नाही. म्हणजे डिरेक्टली जर तुम्ही WPC राफ्टर आहेत ते अप्लाय केलं, की त्याच्यावर काही फिनिशिंग वगैरे करावे नाही लागत. सो हा एक टाईप आहे जो तुम्ही फॉल सिलिंगमध्ये यूज करू शकता. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मी होप करते की बरेचसे तुमचे जे काही क्वेश्चन असतील फॉल सिलिंग रिलेटेड ते क्लिअर झाले असतील ह्या व्हिडिओमध्ये. आणि तरीही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला आन्सर देईन तुमच्या सगळ्या प्रश्नाची. थँक्यू सो मच हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.